पुस्तकाचे नाव भुकेली रात. लेखक नारायण धारप. प्रकरण 6. पुनर्भेट. बागेच्या फाटकातून तो आत शिरला होता तेव्हा त्याच्या मनात क्षणभर एक अनिश्चिततेची भावना येऊन गेली होती. पण आता या वडाच्या झाडाखाली गारेगार हिरव्या सावलीत येऊन पोहोचताच त्याचं मन सुखावलं होतं. या हिरव्यागार सावलीसारख्याच आठवणी चारी बाजूंनी त्याच्यावर झळाळून आल्या होत्या. डोक्यावरच्या हजारो सळसळत्या पानांसारख्या त्या सळसळत होत्या. उन्हाचे ठिपके सारखे हलत होते आणि धक्का बसलेल्या पाण्यासारखे त्याचे विचार हिंदकळत होते. समोरची पारंबी मनातल्या आठवणी जाग्या करीत होती. त्या संध्याकाळी भ्यालेली चिमी. पण ते सगळे कोठे होते? दत्तू, शंकर, ललिता, चिमी सगळे होते तरी कोठे? त्याने कान देऊन ऐकलं, पण त्यांचा आरडाओरडा कानावर येईना. मोटेच्या चाकाची कुरकुर तरी कानावर यायला हवी होती, पण आज मोटेलाही सुटी होती वाटतं. पण बाकीचे सारे कोठे गेले होते? निदान ललिता तरी? तिचा विचार मनात येताच त्याच्या सर्वांगावर एक गोड शिरशिरी उठली. आजच सकाळी त्याने तिला विहिरीपाशी एकटी गाठली होती आणि मनातला विचार बोलून दाखवला होता. ती किती लाजली होती, किती कावरीबावरी झाली होती. त्याने तिला पुन्हा पुन्हा विचारलं होतं तरी तिला काही बोलायला सुचत नव्हतं. शेवटी तो गप्पा बसेना तेव्हा ती इकडे तिकडे पाहत अगदी हलक्या आवाजात म्हणाली होती, इथे नको, दुपारी बागेत भेटा ना. आणि मग तिच्या टपोऱ्या डोळ्यांतली याचना पाहून तो तिथे फार वेळ थांबला नव्हता. वासूकाकांची भीती होती. त्यांच्या कानावर काही गेलं असतं तर साऱ्या घरभर त्यांचा आवाज गरजला असता. पण आता त्यांचा तर नाहीच, पण इतर कोणाचाच आवाज कानावर येत नव्हता. वास्तविक बाग इतकी शांत कधीच नसायची. जमनी नाही तर ढरबा कोणीतरी सारखं कामावर असायचंच. एका कोपऱ्यात गोठा होता. गाई म्हशींच्या गळ्यातल्या घुंगरांचा आवाज, त्यांच्या हंबरण्याचा आवाज, गव्हाणीवर शिंगे आपटल्याचा आवाज, साखळ्या खळखळल्याचा आवाज काहीच कसं ऐकू येत नव्हतं. जमनी गोवऱ्या थापीत असायची. तिची सारखी बडबड चाललेली असायची. तिचा आवाज येत नव्हता. हरबांचंही बागेत काही ना काही काम चाललेलं असायचं. आज तोही दिसत नव्हता. मग सगळे होते तरी कोठे? इतका वेळ तो झाडाला टेकून उभा होता. झाडाची साल पाठीत रुतल्यामुळे असेल, पण त्याच्या पाठीतून बारीक बारीक चमका निघत होत्या. समोरच्या हलणाऱ्या कवडशांनीही असेल, पण डोळे थकल्यासारखे झाले होते. पाणावल्यासारखे होत होते. लांबवरचं स्पष्ट दिसत नव्हतं. दिपल्यासारखं वाटत होतं. त्याला एका जागी उभं राहावे ना. इतरांचा शोध घ्यायला हवा होता. ही चमत्कारिक शांतता का हेही पाहायला हवं होतं. घराकडे जायची जवळची वाट होती. अळूच्या खाचरापलीकडचे दगडाची उतरंडच रचलेली होती. उतरंडीवरून गेलं की खूप मोठा वळसा वाचत होता. तिकडे तो निघाला. नेहमीसारखा लांब लांब पावलं टाकीत, पण आज त्याचा पाय कुठेतरी लचकला असावा, कारण त्याला लांब पाऊलच टाकता येईना. मग उतरंड कसली चढतो? तो पायवाटेवरून निघाला. अजूनही ती शांतता भंग पावत नव्हती. मनाला विलक्षण अस्वस्थ करणारी शांतता. आणि वाटेवर हे एवढं तण कोठून आलं? वासूकाकांची एवढ्यात बागेत फेरी झाली नव्हती वाटतं. नाहीतर त्यांनी हरबाला जाग्यावरच ठेवला नसता. त्यांना गवताचं एक पातं खपत नसे. आणि आता तर सगळीकडं रान माजल्यासारखं झालं होतं. त्याची वाट चुकली होती की काय? एव्हाना केळीचा मोठा वाफा यायला हवा होता. पण त्याला वाफ्याची ती जागा आठवत होती. तिथं तर एक खूप मोठा रिकामा खड्डा होता, वाळक्या पालापाचोळ्याने भरलेला. क्षणभर त्याला काही समजेनाच. तो तसाच पुढे गेला. पुढे विहीर होती. विहीर? ही? त्याचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. विहीर तर होती, पण मोरीचे दगड उखळले होते. मोठेच्या धाव्यावर गुडघा गुडघा गवत वाढलं होतं. पाणी साठायचा हौद नाहीसा झाला होता. पन्हाळीची खूणही नव्हती. डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. हलके हलके चढत तो विहिरीच्या काठापाशी पोहोचला. चिरेबंदी दगड निखळले होते, ढासळून पडले होते. एक मोठं झाड वाढून आत वाकून पाहत असल्यासारखं वाटत होतं. काठावरून वाकून त्याने खाली पाहिलं. कुठे गेलं ते स्वच्छ पाणी? खाली शेवाळ होतं. भिंतीतून मोठमोठी झुडपं वाढून बाहेर आली होती. त्याच्या शरीराच्या हालचालीने काठचा एक मोठा दगड निखळून एकदम आत पडला. शांततेत तो आवाज किती मोठा वाटला. तोही दचकून मागे सरला. आत पाखरं फडफडत होती. त्याने पुन्हा वाकून खाली पाहिलं. आता वरचा पाण्याचा काही पृष्ठभाग शेवाळापासून स्वच्छ झाला होता. एखाद्या चिकट पदार्थासारखं पाणी सावकाश हेलकावे खात होतं. आणि त्या हलत्या पृष्ठभागावर त्याला एक चेहरा दिसत होता. सुरकतलेला चेहरा, कृश गाल, पांढरे केस. मागे कोण आहे हे पाहण्यासाठी तो गर्रकन मागे वळला. पण विहिरीच्या काठावर तो एकटाच होता. परत जेव्हा त्याने वाकून खाली पाहिलं तेव्हा तो विद्रूप चेहरा गेला होता. पाण्यावर परत एकदा शेवाळ जमलं होतं. काहीच न समजून तो सावकाश माघारी फिरला. मातीच्या उतारावरून खाली आला. हजारदा पायाखालून गेलेल्या वाटेवरून घराकडे निघाला. तो स्वतःच्याच विचारात इतका गढून गेला होता की आसपास त्याचं लक्षही नव्हतं. ललिता कोणाजवळ बोलली की काय? वास्तविक पाहता ती त्याची मावस बहीण होती. पण ती जर काही बोलली असेल तर घरात अगदी गजबज उडणार यात शंका नव्हती. वय लहान आहे ते म्हणणार.
पण 19 म्हणजे काय लहान वय झालं? ललितासुद्धा 18 वर्षांची नव्हती का? असेल ती घरची गरीब, पण तो तर या सगळ्या शेतीमाळ्याचा घरदाराचा एकुलता एक वारस होता ना. आणि प्रेम ही किती दिव्य भावना होती. ती काय असल्या पैशा अडक्यासारख्या घरदारासारख्या क्षुद्र गोष्टीवर अवलंबून होती का? कधीच नाही. विचाराच्या तीव्रतेने त्याच्या मुठी आवळल्या गेल्या होत्या. आज मी कोणालाही घाबरणार नाही, तो मनाशी म्हणत होता. आज मी वासूकाकांच्या गरजण्याला दबणार नाही, की आईच्या विनवणीला भीक घालणार नाही. त्याच्या स्वतःच्या अशा काही भावना होत्या की नाही? आयुष्यापासून काही आनंदाची अपेक्षा करण्याचा हक्क होता की नाही? एवढ्यातच फडक्यांची कोणतीशी कादंबरी त्याने वाचली होती. आशा, उद्धार, जादूगार, त्याला नाव आठवत नव्हतं, पण त्यातल्या सुंदर भाषेने आयुष्यावरच्या एका रसिक आग्रही आसक्तीने त्याचा जीव हुरळून गेला होता. तशी त्याच्या वयाची सर्व पिढीच या कादंबऱ्यांनी वेडी झाली होती म्हणाऱ्या. विचारांच्या गतीबरोबर शरीराची गतीही वाढली, पण का कोणास ठाऊक आज त्याला विलक्षण थकल्यासारखं वाटत होतं. पावलात त्राणच नव्हतं. खूप मोठ्या आजारातून उठल्यावर माणसाला असंच वाटत असेल, किंवा आयुष्याच्या अखेरच्या उतरणीवर असलेल्या थकलेल्या वृद्धांना असंच वाटत असेल. त्याला वाटलं, आणि त्या विचाराने शरीरावर एक शहारता काटा येऊन गेला. आताच्या क्षणी हे वृद्धापकाळाचे अभद्र विचार कशासाठी करावयाचे? ललिताची सुबक आकृती त्याच्या डोळ्यांसमोर उभी राहिली. गोरापान वर्ण, काळेभोर कुरळे केस, चापून चोपून नेसलेली नऊवारी साडी, हातात सोनेरी वरखाच्या बांगड्या. आज दुपारी ती बागेत आली नसती तर त्याने ते कोमल हात हाती घेण्याचाही कदाचित धीर केला असता. अनेक प्रीतीचे शब्द ओठापाशी आले. हरकत नाही, ते कोणकोणत्या कादंबरीतून उधार घेतले असले तरी मनातल्या भावना व्यक्त करायला त्याच्यापाशी अधिक योग्य शब्द होतेच कोठे? लांबवरून फर्र फटफट असा यंत्राचा आवाज आला. तो क्षणभर होता तिथेच थांबला. आता दुपारच्या वेळी कोणाची बरं मोटार? अहमदची बस 11लाच गावातून गेली होती. आता तो रात्री 8:30-9ला परत येणार. मग त्याला आठवलं, डॉक्टर गोऱ्यांचा सर्वात लहान मुलगा मुंबईहून आला होता, आणि त्याचबरोबर 600 का 700 रुपयांना एक टी-फोर्डही घेऊन आला होता. गावच्या एकुलत्या एक धुळीच्या रस्त्यावरून त्याची ती मोटार फर्र करीत आणि गाईम्हशी उधळीत वेळी अवेळी धावत असायची. तीच आता चालली असेल. त्याला क्षणभर केशवचं हसू आलं. थोडासा हेवाही वाटला, कारण स्वतः वासूकाका या सर्व परक्या गोष्टींविरुद्ध होते. नाहीतर टी-फोर्डचं काय, डेमलरसुद्धा घ्यायची त्यांची ऐपत होती. पण वासूकाकाचे दैवत लोकमान्य टिळक. टिळक गेले तेव्हा ती 8-9 वर्षांचाच असेल, पण घरातले ते 7-8 दिवस त्याच्या स्मरणातून कधीही जाणार नाहीत. वासूकाकांच्या भावना त्यावेळी तर त्याला उमगल्या नव्हत्याच. आताही त्याला तीच शंका होती. त्याला पिंड काही वेगळाच, पण केवळ वल्गना नाहीत. स्वतःच्या श्रद्धांप्रमाणे वागायचा करारीपणा त्यांच्यात होता. त्याला कधी वाटे त्यांच्या मानाने आपण फारच ठिसूळ आहोत. संकटाची काय, भावनेची काय किंवा वेदनेची काय, कसलीच आच आपल्याला सोसत नाही. जीव गलबलायला लागतो. इतका हळवेपणा चांगला का? निदान पुरुषात तरी. सुंदरी गाईचा गोरा 3 आठवड्यांचा होऊन मेला होता. तेव्हा म्हणे त्याला रडून रडून ताप भरला होता, असं आई सांगायची. तो लहान होता तेव्हा वासूकाका कधी गावालाही गेले नाहीत. त्याने खंत काढली तर काय याची त्यांना सतत भीती असे, हेही आईनेच त्याला सांगितलं होतं. तो नाही म्हणायचा, पण एवढ्यातच त्याची आजी, वासूकाकांची आई, गेली होती तेव्हा तो किती कावराबावरा झाला होता. वास्तविक पाहता आजी थकली होती. देवापाशी मागणी करीत होती की मला आता सोडव. मुलाचा सोन्याचा संसार भरल्या डोळ्यांनी पाहून ती तृप्त झाली होती. ती समाधानाने गेली होती, पण त्याला कितीतरी दिवस अन्न जात नव्हतं. आजीच्या खोलीत गेला तर श्वास घेणंही कठीण जाई. वासूकाका 1-2दा रागावलेही होते त्याच्याबद्दल. असा तो हळवा मनाशी आठवणी काढीत तो चालला होता. आज पावलंच चटपट उचलली जात नव्हती, आणि नकळत आतल्या मनाला प्रश्न पडत होता, 10 माणसाचं गजबजलेलं घर एवढं शांत कसं? काहीच आवाज, गडबड, वावराची खूण कशी नाही? वळणावर आंबा होता, त्या शेजारी चाफा असायला हवा होता, पण तो त्याला चट्ट दिशी दिसेनाच. आणि म्हणून गोंधळून तो आतल्या बाजूला पाहू लागला, आणि त्याला समोरचा गोठा दिसला. पण गोठा कसला? कुडाच्या भिंती कोसळल्या होत्या. वैरणीचा माळा खाली आला होता. वासे झिंगल्यासारखे वेडेवाकडे कलून उभे होते. गुराढोरांचा पत्ताच नव्हता. त्याला कशाचा अर्थच समजेना. 2 दुभत्या गाई होत्या, 1 कालवड होती, 3 म्हशी होत्या, अवताचे 2 बैल होते. ही सगळी जनावरं गेली कोठे? ही अवस्था होईपर्यंत गोठ्याकडे कोणाचंच लक्ष कसं गेलं नाही? त्याने इकडे तिकडे पाहिलं. घराच्या एखाद्या वेगळ्याच बाजूने तर तो आला नव्हता ना? झाडांच्या बाबतीतही एवढ्यातच त्याची अशीच गल्लत झाली होती. पण ते शक्य नव्हतं. गोठ्याशेजारीच गुरांसाठी पाण्याचा हौद होता. त्या दगडी हौदाचीही पडझड झाली असली तरी तो ओळखू येत होता. काय झालं असावं याचं मनाशी नवल करीत तो पुढे निघाला. पण आता मात्र त्याची पावलं रेंगाळत होती. ती त्याच्याच इच्छेने, त्याच्या इच्छेविरुद्ध नव्हे.
गोठ्याच्या त्या पडक्या अवशेषाला वळसा घालून तो पुढे आला आणि दगडी पुतळ्यात रूपांतर झाल्यासारखा जमिनीला खेळून उभा राहिला. विस्फारलेले डोळे तसेच राहिले. आश्चर्याने तोंडाचा आ झाला होता तोही मिटेना. समोर त्याचं घर होतं खरं, पण कसल्या अवस्थेत? अंगणातल्या तुळशी वृंदावनाभोवती ही झुडपं माजली होती. त्या पुढच्या पायऱ्यांचे दगड निखळून गेले होते. सोपा उघडा पडला होता. वरचे नळीचे पत्रे नाहीसे झाले होते. एखाद दुसरा तुटक्या गंजलेल्या अवस्थेत वरून खाली वेडावाकडा लोंबकळत होता. खाली धूळ होती, वाळकी पानं होती, गवत होतं. ज्या सारवलेल्या सोप्यात एका भिंतीपाशी वासूकाकांची गादी आणि डेस्क असायचं, दुसऱ्या भिंतीपाशी मोठी आडवी घडवची असायची, त्या सोप्याची ही अवस्था झाली होती. पण अशी कशी? तो एवढ्यातच या पायऱ्या उतरून गेला होता. किती वेळापूर्वी? 2 तासांपूर्वी? 3? जाऊ द्या, एवढ्यातच गेला होता खरा. तेव्हा हे घर स्वच्छ सुंदर होतं. माणसांच्या हसण्याने वावराने गजबजलेलं होतं. या सोप्यात भल्या मोठ्या दोरव्यावर वासूकाकांची गादी होती. पानदान पुढे ओढून ते विडा बनवायच्या तयारीत होते. आता ही अवस्था कशी? मघापासून वाटणारी अस्वस्थता आता मनाभोवती एखाद्या काटेरी कुंपणासारखी दाटून येत होती, किंवा एखाद्या गुरफटून टाकणाऱ्या जाडजाड पाशांच्या जाळ्यासारखी मनाला जखडत होती. एकाएकी त्याला समोरच्या त्या पडक्या घराची भीती वाटायला लागली. ते त्याचं स्वतःचं घर असूनही. रखडणाऱ्या पावलांनी तो पायऱ्यांपर्यंत पोचला. एक एक पायरी करीत वर पोचला. ती अवस्था जवळून पाहून तर त्याच्या मनाची कालवाकालव व्हायला लागली. आधारासाठी त्याने एका खांबाला हात लावला, मात्र सर्व खांबच गदगदा हलायला लागला. तो दचकून मागे सरला. आसपास विलक्षण शांतता होती. तोफ्यांच्या गडगडाटापेक्षाही ती शांतता भयानक होती. त्याच्या मस्तकात कोठेतरी मोठी घणघण सुरू झाली होती. समोरचा देखावा हेलकावे खात होता. स्वतःला कसा तरी सावरीत तो सोप्याच्या दारातून मधल्या मोठ्या माजघरात गेला. सोपा पाहून बसलेला धक्का काहीच नव्हता, अशी माजघराची स्थिती होती. वरचं छप्पर कोसळलं होतं. भिंती पडल्या होत्या. उभा होता तो एक सांगाडा. ज्या काही भिंती शिल्लक होत्या त्या काळवंडून गेल्या होत्या. खांबावरही त्या काळजीचा लेप होता. खालची जमीन उखडली होती. त्यात मोठमोठी बिळं होती. उंदीर? घुशी? त्याची नजर त्या खोलीवरून फिरत होती, पण मेंदूत त्या दृश्याचा अर्थच शिरत नव्हता. इथे कपड्यांचं कपाट होतं, इथे भाताची कणगी होती, इथे आईचं जात होतं, इथे कोनाडा होता, त्यात कंदील ठेवलेला असे, इथे तो आजारी असताना त्याची गादी टाकली होती. लहान मोठ्या क्षुल्लक महत्त्वाच्या हजारो आठवणी गांधील माशांच्या उठलेल्या मोहळासारख्या त्याच्या मेंदूत भिरभिरत होत्या. या खिडकीशी आई पोथी वाचायला बसायची. या खांबापाशी आजी त्यांना संध्याकाळची गोष्ट सांगत असे. आता काय होतं? खिडकी नाही, खांब नाही, आई नाही, वासूकाका नाहीत, ललिता नाही. ललिता नाही? एखादी धारदार सुरी उरात खुपसावी तसा तो विचार मनात घुसला. त्याच्या घरदाराची ही राखरांगोळी कशी झाली? त्याची सगळी माणसं, सगळी माणसं, आई, वडील, मित्र, गडी, नोकर-चाकर, जीवभावाची ललिता, सर्वजण गेले तरी कोठे? केवळ त्या विचारानेच त्याचे पाय लटपटायला लागले होते. समोरच्या भिंतीत एक भगदाड होतं. एकेकाळचा दरवाजा. त्यातून गेलं की एका हाताला स्वयंपाकघर लागे, दुसऱ्या हाताला देवघर लागे. पण आता त्याची पुढे पाय टाकायची हिंमत होत नव्हती. पण एक वेडी आशा त्याला पुढे पुढे खेचत होती. रखडत्या पावलांनी तो पुढे चालला. मागची ओसरी पडली होती. त्यामागची लहानशी भिंतही पडली होती. घर आकाशाला आणि निसर्गाला उघडं झालं होतं. दुपारच्या उन्हाचे कवडसे वरच्या मोडक्या छपराच्या जाळीतून खाली पडले होते. तो त्या उन्हात वेड्यासारखा उभा होता. जिथे पूर्वी स्वयंपाकघर होतं त्या जागेकडे पाहत होता. तेथे काहीच नव्हतं. ज्या कोणत्या भीषण हल्लकल्लोळात ही वास्तू सापडली होती, त्यात स्वयंपाकघराचा तर संपूर्ण बळी गेला होता. तो देवघराकडे वळला. देव? कसले देव? तेही या अग्निप्रलयातून वाचले नव्हते. तेथे आता नुसता अंधारच दिसत होता. बाहेरच्या प्रकाशाने दिपलेल्या त्याच्या डोळ्यांना आतलं काहीच दिसत नव्हतं. तो सावकाश आत गेला. आत काचेसारखं काहीतरी चमकलं. तो आणखी पुढे गेला. एकेकाळी समोर मोठा देव्हारा होता. भिंतींना रविवर्म्याची, शिळा प्रेसची, दिवादिकांची मोठमोठी चित्र होती. त्यांच्या प्रेमा आणि काचा आता खाली इसस्ततः पडल्या होत्या. तो आणखी पुढे गेला. भिंतीला उभ्या ठेवलेल्या काचेत त्याला काहीतरी हलताना दिसत होता. पुढे जाऊन जरा वाकून पाहताच त्याला तो चेहरा दिसला. मघाशी विहिरीच्या पाण्यात क्षणभर दिसलेला. पांढरे केस, सुरकुतलेला चेहरा, विस्फारलेले डोळे. उराशी इतका वेळ दाटून आलेली भीती आता ऊर फोडून एका किंचाळीने बाहेर पडली. स्वतःभोवती गिरक्या घेत आवळून आलेल्या विचारांचं वेटोळ तुटलेल्या स्प्रिंगसारखं ताडदिशी उडगडले. भय, वियोग, विफलता, संताप यांचा इतका वेळ मूक आक्रोश चालला होता. त्याला आता वाचा फुटली. त्याने आपलं मस्तक दोन्ही हातांनी गच्च आवळून धरलं होतं. तो त्या भग्न वास्तूतून अडखळत्या पावलांवर पळत बाहेर येत होता आणि त्याच्या तोंडून एकामागून एक किंकाळ्या बाहेर पडत होत्या. वाटेत कशाला तरी त्याचा पाय अडखळला आणि तो खाली कोसळला. एकदाच एक विव्हळल्यासारखा आवाज त्याच्या तोंडून निघाला.
मग तो निश्चल झाला. त्याचं ओरडणं ऐकून 2 माणसं घाईघाईने त्या पडक्या वाड्याकडे यायला निघालीच होती. सोफ्याच्या पायरीपाशीच त्यांना त्याची वेडीवाकडी आकृती दिसली. ते दोघं त्याच्यापाशी थांबले आणि वाकून त्याच्या छातीला हात लावून पाहू लागले. त्यांच्यातला एक वयोवृद्ध होता, 60 उलटलेला, आणि दुसरा 35च्या आसपासच होता. त्या तरुण माणसाच्या चेहऱ्यावर त्रास, संताप, चिडकेपणाचा भाव दिसत होता, पण त्या वृद्धाच्या चेहऱ्यावर मात्र दुःख आणि त्याबरोबरच एक विलक्षण अनुकंपा होती. त्याच्या नकळत त्याच्या तोंडून च च असा आवाज निघाला. काय चुकचुक करताय दत्तू काका? तो तरुण त्रासिक आवाजात म्हणाला. अरे अविनाश, काय याची गत झालीये, पहा तरी जरा. काही पाहायला नको, जरा दुपारचं पडावं तर हा आरडाओरडा, ही धावाधाव. तुम्हाला तरी बरी हौस नसती रांगळी गळ्यात घ्यायची? अरे माझा बालपणापासूनचा मित्र हा, त्याला काय असं रस्त्यावर सोडू का मरायला इस्पितळात पाठवू? तो वृद्ध खाली पडलेल्या आकृतीकडे वळला. आणि अविनाश असा नेहमी नाही रे करीत, एखाद्याच वेळी असा झटका येतो त्याला, आणि मग ही धावपळ आता 8-10 दिवस कण्हत कुण्हत बसेल. खाली पडलेली आकृती आता जराशी हालचाल करायला लागली होती. कृष्णा, ए बाळकृष्णा, आलास का रे शुद्धीवर? दत्तू काका खाली वाकून विचारत होते. खाली पडलेल्या माणसाचे डोळे सावकाश उघडले. मधली काही मिनिटं त्याच्या स्मरणातून गेली होती. आता एकदम त्याला समोर तो अनोळखी चेहरा दिसत होता. पण अनोळखी तरी कसा म्हणावा? ते उभट नाक, ते जवळजवळ वाटणारे डोळे, ती रुंद जीवणी, असाच चेहरा फार फार पूर्वी त्याला दिसला होता का? कृष्णा, अरे मी दत्तू, ओळखला की नाहीस मला? दत्तू? दत्तू, त्याचा बालमित्र, त्याच्याबरोबर नदीवर येणारा, त्याच्याबरोबर डोंगर दऱ्यातून येणारा. पण हा म्हातारा दिसतो. दत्तू तर तरुणाबांड होता. हनुवटीवर नुकतीच लव यायला लागली होती त्याच्या. कृष्णा, अरे अजून भूतकाळातच का वावरतो आहेस? जरा शुद्धीवर ये. पण दत्तू, त्याचा घोगरा आवाज मोठ्या कष्टाने घशातून निघत होता. जणू जिभेला अनेक दिवसांनी शब्दांची सवयच नव्हती. आवाजही गंजल्यासारखा झाला होता. हो दत्तू, दत्तू म्हणणारा तूच एक राहिला आहेस बाबा आता. पण दत्तू, त्या घराचं? कृष्णाने एक थरथरता हात त्या पडक्या घराच्या दिशेने हलवला. किती वेळा सांगू बाबू तुला? दत्तू काका म्हणाला. अरे तुझा हात पहा, अंग पहा, कपडे पहा. तू आता 20 वर्षांचा नाहीस, तू आता 60 गाठली आहेस. काहीच न कळल्यासारखा कृष्णा चेहरा हलवीत होता. पण काका, आई, ललिता? एक आवंडा घेऊन दत्तू काका बोलू लागला. अरे कृष्णा, त्यांना आता विसर रे. त्यांची राख झाली, हाडांची माती झाली त्यांच्या. तुला कसं सांगू रे? 1000दा सांगितलं असेल, पण पटतच नाही तुला. काका, आई, ललिता? पडक्या घराकडे पाहत कृष्णा स्वतःशीच तीच नावं पुन्हा पुन्हा उच्चारित होता. घटकेपूर्वी त्याच्याशी बोलणारी, त्याच्याशी थट्टा विनोद करणारी ही प्रिय माणसं गेली. कुठे गेली? कशी गेली? अरे तू बागेत गेला होतास आणि इकडे घराला आग लागली. मी घरी होतो. हरबा गावाकडे गेला होता. घरात फक्त काका, काकू, ललिताच होते. काही करता आलं नाही रे. आपण किती धावपळ केली, आठवत नाही का तुला? तू तर एखाद्या राक्षसासारखा त्या आगीची झुंद देत होतास. जीवाची पर्वा केली नाहीस. माझ्या घरी पडून होतास 2 महिने, आठवतं? शरीरावर भाजून नुसत्या लाह्या फुटल्या होत्या, आठवतं? त्यानंतर त्यातूनही तू उठलास खरा, पण मन गमावून उठलास रे. त्यापेक्षा गेला असतास तरी बरं झालं असतं. दत्तू काकांचा आवाज घोगरा झाला होता. शेजारच्या अविनाशकडे त्यांचं लक्षही नव्हतं. ते कृष्णाला हात देऊन सावकाश उठवत होते. तू त्या दिवसापलीकडे गेलाच नाहीस रे कृष्णा. एवढ्या मोठ्या इस्टेटीचा तू एकुलता एक मालक, पण तुला कशाचंच भान नाही रे. कशाने म्हणून तुझ्या डोक्यातली ती कल्पना जातच नाही रे. घराचा कोळसा झाला, बागेचं रान झालं, अंगणाचं स्मशान झालं, पण तू आपला तुझ्या त्या वेळातच वावरत असतोस. जरा बरं वाटलं की त्या बागेत जातोस, आणि मग हे असं मोडकं तोडकं जळकं घर नजरेसमोर आलं की घाबरतोस, किंचाळतोस. तुझी आई, तुझे वडील, तुझी प्रेयसी, सर्व गेले. किती वेळा या यातना भोगशील? मलाच बघवत नाही रे कृष्णा. त्याचा हात धरून दत्तू काका त्याला आपल्या घराकडे नेत होते. त्या 2 थकलेल्या बालमित्रांकडे नवलाने पाहत तरुण अविनाश त्यांच्या मागून सावकाश चालला होता.